काय काय बघितलं आपण? एलसीएम बघितलं, लॉग बघितलं, अजून काय बघितलं आपण? स्क्वेअर रूट बघितला. आता आपण बघणार आहोत जीपी. जीपी म्हणजे जॉमेट्रिक प्रोग्रेशन, आणि आपल्यासाठी हा महत्वाचा फॅक्टर बनणार आहे, जॉमेट्रिक प्रोग्रेशन. आणि जॉमेट्रिक प्रोग्रेशन मध्ये सुद्धा जॉमेट्रिक प्रोग्रेशन म्हणजे काय? सम ऑफ कॉमन रेशो. कॉमन रेशोचं काय करायचं? मला सम करायचंय. पण सम कॉमन रेशोचं करण्यासाठी सुद्धा आपल्याला इन्फानाइट टर्म्सचं करायचंय. आपल्याला जेवढं गरजेचं आहे फक्त तेवढंच आपण सांगणार आहे. इन्फानाइट टर्मचं काढायचं. काय काढायचं आपल्याला? इन्फानाइट टर्मचं सम करायचं. जसं की जर मी म्हटलं, फॉर्म्युला पहिले समजावतो. फॉर्म्युला जर मी म्हटलं सम काढायचं आपल्याला, सम साठी फॉर्म्युला आहे. फॉर्म्युला असतो फर्स्ट टर्म अपॉन 1 मायनस रेशो. सम ऑफ इन्फानाइट टर्म्स जे आहेत त्यांचे जर मला करायचं असेल, माझ्यासाठी फॉर्म्युला काय? 1 फर्स्ट टर्म मायनस 1 अपॉन 1 मायनस रेशो. किंवा आपण जो शॉर्टकट फॉर्म्युला यूज करणार आहे त्याच्यामध्ये आहे x अपॉन x मायनस 1. x अपॉन x मायनस 1. x जो आहे तो आहे तुमचा मल्टिप्लायर. x काय तुमचा? मल्टिप्लायर. दोन्ही पद्धतीने सॉल्व्ह करणार आहे, पण आपण सॉल्व्ह करताना त्याचाच विचार करणार. जसं की बघ, मी असं म्हटलं 1 प्लस 1/2 प्लस 1/4 प्लस 1/8 प्लस 1/16 प्लस डॉट 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 इन्फानाइट टर्मची मला सम करायचे. कळालं? इन्फानाइट टर्मची मला काय करायचे? सम करायचे. इथपर्यंत कळालं का? आता याच्यामध्ये मी कॉमन रेशो काढायचा प्रयत्न केला. कॉमन रेशो किंवा रेशो म्हटलं, रेशो जर म्हटलं तर काय करणार? पुढचा टर्म जो आहे, पुढचा टर्म काय? 1/2 आणि डिवाइड बाय काय 1, म्हणजे किती आलं तुमचा? 1/2. दिसतंय का ते? 1/2. जसं की पुढे जर म्हटलं काय, आपल्याजवळ 1/4 डिवाइड बाय काय 1/2. डिनॉमिनेटर काय झाला? न्यूमरेटरला गेला इंटू किती? 2/1. बेक वे बे दुने 4. कितीचा रेशो? कॉमन रेशो भेटतो मला 1/2 1/2चा. हे लॉजिक कळालं? काय डाऊट आहे? हा. आणि हा जर माझा हा पार्ट झाला, कॉमन रेशो कसा काढला आपण काढालं. ठीक आहे. आता एक्स काढायचं आहे मला. काय काढायचं? एक्स काढायचं. एक्स काय म्हणजे काय? एक्स काय तुमचा? मल्टिप्लायर. मल्टिप्लायर म्हणजे काय? मल्टिप्लायर म्हणजे काय सांगितलं तुम्हाला? कितीने मल्टिप्लाय होत चालला? इथे किती? 2 आहे. 2 ने 2 ला मल्टिप्लाय केलं किती झालं? 4. 4 ला 2 ने मल्टिप्लाय किती झालं? 8. 8 ला 2 ने मल्टिप्लाय केलं किती झालं? 16. म्हणजे मल्टिप्लायर किती आला तुमचा? एक्स ची किती आले? 2. आणि रेशो किती आला तुमचा? 1/2. रेशो किती तुमचा? 1/2. रेशो किती तुमचा? 1/2 आहे. तर मी मल्टिप्लायर म्हटलं तर किती? 2 आहे. लॉजिक दोन्ही पद्धतीने आपण सॉल्व्ह करणार आहे. पहिला टर्म किती तुम्हाला सांगितलं? 1. पहिला टर्म किती? 1 आहे. मायनस 1 अपॉन रेशो कितीचा आहे? 1/2चा आहे. बरोबर की नाही? मग काय होणार तुमचा? 1 अपॉन 1/2 ना. 1 अपॉन 1/2. डिनॉमिनेटर न्यूमरेटर किती गेला? 2. ही रेग्युलर मेथड आहे. ही कोणती मेथड आहे? रेग्युलर मेथड. याच्यामध्ये केळा लागेल. पण आपल्याला जो आपल्यासाठी फॉर्म्युला कोणता आहे? x अपॉन x मायनस 1. x अपॉन x मायनस 1. x ची व्हॅल्यू किती आली आपल्याजवळ? 2 आली. मग आपण काय करणार? 2 अपॉन 2 मायनस 1 म्हणजे किती? 2 डिवाइड बाय काय? 1. 2 मायनस 1 किती? 1 म्हणजे किती आला आन्सर? 2. इथं पण 2 आणि तिथं पण 2. प्रोसेस कसं कळाले काय केलं आपण काय शोधलंय? इथं शोधलं मी काय? कॉमन फॅक्टर. त्यासाठी हा फॉर्म्युला आहे. कॉमन रेशो शोधा किंवा मल्टिप्लायर शोधा. मला मल्टिप्लायर शोधून माझं क्वेश्चन लवकर सुटेल. कळालं? अजून एक एक्झाम्पल म्हणजे तुम्हाला कळेल. मी असं म्हटलं 1 प्लस किती? 1/3 प्लस 1/9 प्लस 1/27 प्लस डॉट 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 इन्फानाइट टर्म पर्यंत. बरोबर की नाही? इन्फानाइट टर्म पर्यंत मला सोल्युशन द्यायचं आहे. चला, तुम्हाला माहिती आहे आपला रेग्युलर पहिला टर्म किती आहे? 1 आहे. पहिला टर्म किती आहे? 1 आहे. मग 1 मायनस कितीचा रेशो दिसतोय तुम्हाला? 1 आहे. आणि 1/3 डिवाइड बाय काय 1 म्हणजे किती झालं? 1/3. बरोबर की नाही? पुढचा टर्मला चला 1/9 आहे. डिवाइड बाय काय? 1/3 म्हणजे किती होऊन जाईल? 1/9 इंटू किती? 3/1 म्हणजे किती? 1/3. कॉमन रेशो किती सापडला? 1/3. मल्टिप्लायर शोधला किती आला? 3 म्हणजेच हा काय झाला तुमचा? रेशो आला. रेशो कितीचा आहे? 1/, आणि x किती आहे तुमचा? 3 आहे. आणि आपण दोन्ही पद्धतीने सॉल्व्ह करणार. एवढंच एक्झाम्पल असणार जे दोन्ही पद्धतीने सॉल्व्ह करणार. नंतर मी डायरेक्ट त्या ट्रिकने चालणार आहे. हे लॉजिक कळालं का? रेशो कितीचा आहे?
1/3 आहे, बरोबर नाही? रेशो किती आहे? 1/3 आहे. 1/1 मायनस 1/3 म्हणजे किती झालं? 2/3. किती झालं? 2/3. डिनॉमिनेटर न्यूमरेटर म्हणजे किती झालं? 3/2. आणि आपण या मेथडने आता बघणार आहे सगळं. एक्स अपॉन काय? एक्स मायनस 1. हा, एक्स अपॉन एक्स मायनस 1. एक्स ची व्हॅल्यू किती? मल्टिप्लायर किती? 3 आहे. कसं काढलं माहिती ना? मल्टिप्लायर 3. मग किती लिहिणार? 3 आणि किती? 3 मायनस 1 किती झालं रे? 3/2. आणि इथं पण 3/2 आलं, इथं पण काय आलं? 3/2. कोणतं सोबत आहे आपल्यासाठी? हे मल्टिप्लायर शोधा. मल्टिप्लायरने डायरेक्ट फॉर्म्युला एक्स अपॉन एक्स मायनस 1. काय डाऊट आहे? समजलंय? बघ आता असं पण पॉसिबल आहे ना. असं असेल तर काय केलं असतं? 1 प्लस 1 अपॉन ई प्लस 1 अपॉन ई स्क्वेअर प्लस 1 अपॉन ई क्यूब डॉट 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 इन्फिनाइट टर्म्स. आपण शॉर्टकट लावणार आहे. मल्टिप्लायर कितीचा आहे? एक्स ची व्हॅल्यू किती आहे? पटकन एक्स ची व्हॅल्यू किती आहे? ई आहे. आणि जर मी आर विचारलं असतं काय असतं? 1 अपॉन ई. पण आपण कोणतं शॉर्टकट मार्ग म्हणून यूज करणार आहे? चल काय होणार आहे? एक्स अपॉन एक्स मायनस 1. एक्स किती आहे? ई अपॉन ई मायनस 1. ही फॉर्म्युला आहे. सॉल्व्ह करा. आर ने तुम्ही सॉल्व्ह करू शकतात, काय अडचण नाही. समजलंय का? अजून असं पण पॉसिबल आहे ना. 1 प्लस 1 अपॉन ई मायनस 1 अपॉन ई स्क्वेअर प्लस 1 अपॉन ई क्यूब मायनस 1 अपॉन ई 4 प्लस 1 अपॉन ई 5 डॉट 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 इन्फिनिट टर्म. आता प्रॉब्लेम झाला. आतापर्यंत इज्जतीत काय होतं? सगळे प्लस प्लस होते किंवा सगळे मायनस मायनस झाले असते. आता काय झालं? प्लस मायनसचं कॉम्बिनेशन आलं. प्रॉब्लेम झाला आपल्यासाठी, बरोबर ना? आपल्यासाठी काय प्रॉब्लेम आहे? प्रॉब्लेम हा आहे की आपल्याजवळ काय 1 आहे, 1 प्लस ई. मल्टिप्लायर शोधायचा ना. मला काय शोधायचं? मल्टिप्लायर. मल्टिप्लायर काय शोधता येईल? बघा ना, इथं ई आहे ना, इथं मायनस आला पाहिजे, इथं प्लस आला पाहिजे. म्हणजे असं कोणतं टर्म आहे? मायनसने मल्टिप्लाय केलं तर. म्हणजे जर मी इथं एक्स म्हटलं असतं, एक्स ची व्हॅल्यू माझी किती म्हटलं असतं? मायनस ई. विषय संपला. हा प्लस आहे, प्लस प्लस हा प्लस राहील, इथं काय होऊन जाईल? मायनस होऊन जाईल. मग इथं काय होऊन जाईल? या मायनसला अजून मल्टिप्लाय केलं तर काय होऊन जाईल? प्लस होऊन जाईल. प्लसला अजून मायनस केलं तर काय होऊन जाईल? मायनस होऊन जाईल. मायनसला अजून प्लस, मायनसला प्लस, मायनसने मल्टिप्लाय केलं तर काय झालं? प्लस. प्लसला मायनसने मायनस, मायनसला मायनसने प्लस, असं चालू जाईल. म्हणजे मल्टिप्लायर किती सापडला आपल्याला? मायनस. मग तुम्हाला इथं लिहिता येईल ना, मायनस ई अपॉन मायनस ई मायनस 1. काय डाऊट आहे? सिमिलरली आता असं म्हणू शकतो ना, 1 प्लस 1 अपॉन 2 मायनस 1 अपॉन 4 मायनस 1 अपॉन प्लस 1 अपॉन 8 मायनस 1 अपॉन 16 प्लस 1 अपॉन 32 प्लस डॉट डॉट डॉट. हा, मल्टिप्लायर कितीचा? पटकन सांगा आता. मल्टिप्लायर कितीचा आहे? 2चा आहे का? इथं 2चा आहे. अरे इथं मल्टिप्लायर 2चा आहे ना. एक्चुअल किती? 2 आहे. इथं कसं काय 2चा आहे? कारण की एक प्लस एक मायनस आहे. मायनस 2चा आहे. एक्स ची व्हॅल्यू किती आली आपल्याजवळ? एक्स ची व्हॅल्यू किती आली? -2 आली. एक्स ची व्हॅल्यू -2 आली तर तुम्ही काय लिहिणार? -2 अपॉन -2 मायनस, म्हणजे किती झालं? -2 बाय -3 म्हणजे किती झालं? 2/3. काय डाऊट आहे? समजलंय? सिंपल कॉन्सेप्ट आहे. छापा.